पोहे 2 पाण्याने धुवून घ्यायचे. जेवढे पोहे आहेत तेवढाच रवा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं थोडं करत ताक टाकलेलं आहे. ताकामध्येच हे बॅटर छान असं भिजवलेलं आहे आणि 5 मिनटं मुरू द्यायचं. मुरल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि छान एकदम बारीक असं काढून घ्यायचं आहे. आता काढल्यानंतर एका बाउलमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्याच भांड्याला विसळून त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं. मिक्स करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि छान असं मिक्स करायचं. तर या ठिकाणी हे बॅटर बनवून तयार आहे. ताव्यावर थोडंसं तेल लावून घेतलं, त्यावर एक पळी बॅटर टाकलं आणि अलगद असं फिरवून घेतलेलं आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. छान जाळी उठते आणि जाळी उठल्यानंतर छान अशी वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर खालून थोडं लालसर झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे. खूपच झटपट बनवायला खूप सोपे मऊ लुसलुशीत जाळीदार अप्पम तयार.